शालोम प्रेज लॉर्ड. मी आर्यन जाधव पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आजचा आपला जे व्हिडिओ आहे तो आपल्या हाऊ टू एंटर इन हेवनचा पार्ट 5 व्हिडिओ आहे. याच्या आधी मी 4 पॉईंट एक्सप्लेन केले, ते तुम्हाला कळाले असतील असं मला पूर्ण विश्वास आहे. तर हा व्हिडिओ मी विदाऊट फेसचं बनवतो आहे, ते माझं वेबकॅम खराब झाल्यामुळं. पण तसं बी आपण ॲडजस्ट करून आपण चालू शकतो. तर आजचं आपलं जे पॉईंट येतो आहे वॉचफुलनेस अँड होप. तर हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पुढचा पॉईंट काय असणार आहे. तर मागचा पॉईंट मी सोपा होता, मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तर ह्या पॉईंटला आपण जास्त काही वेळ न घेता डायरेक्ट सुरुवात करूया. तर आपला पहिला पॉईंट काय येतो याच्यामध्ये, आय लिव्ह रेडी फॉर द क्राइस्ट रिटर्न. मी देवाच्या सेकंड कमिंगसाठी रेडी आहे. मी येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी मी रेडी आहे. खरं आपण रेडी आहोत का? आपलं मन तेवढं तयार आहे का की हां, येशू येणार आहे, मला स्वर्गात घेऊन जाणार आहे, मी त्यासाठी तयार आहे. तुमचं मन असं म्हणतंय का? म्हणजे तुम्ही तेवढं याच्यातून तुम्ही लांब आलेत का? त्या पापांपासून तुम्ही लांब आलेत का? ज्या गोष्टी देवाने सांगितल्या तुम्ही त्या केल्यात का? तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की म्हणजे जे जे देवाने हेवनमध्ये एंटर करायला सांगितलं होतं, प्रे अँड टॉक विथ गॉड, रोज बायबल वाचणं, देवाचे शब्द आज्ञा मानणं, परत देवात बिलीव करणं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ह्या सगळ्याची म्हणजे येतो. तर आता लास्ट पॉईंट काय आहे की तुम्ही खरंच रेडी आहात का येशूच्या रिटर्नसाठी? कारण जेव्हा तो येणार आहे ना, तो असं तसं नाही, तो चोरासारखा येणार आहे. कधी येणार कोणाला कळणार नाही, कोणालाच माहिती नाही. भले देवाने आपल्याला हिंट्स दिल्यात भरपूर, पण आपल्याला अजून कन्फर्म आपण सांगू शकत नाही ना. काही जर आपण तशी हिंट्स बघायला गेलो असतो तर आपल्याला फर्स्ट हिंट आपल्या वर्ल्ड वॉरमध्ये भेटली, सेकंड वर्ल्ड वॉर 2मध्ये भेटली. कारण की वॉर्स अँड द रुमर्स ऑफ वॉर्स हे त्यावेळेस स्प्रेड झालं. आणि आता बी सेम तेच चालू आहे. आता माझं तर असं म्हणणं आहे की जास्त करून चान्सेस हे येशूचे वापस येण्याचे आपल्या ह्या जनरेशनमध्ये. म्हणजे आता ही जनरेशन चालू आहे ना, तर आपण जर बघायला गेलो तर ह्या करंट फेजमध्ये येशूचं रिटर्न होऊ शकतं. कारण की बाकीचे प्रोफेसीज ती बी फुलफिल होत आहेत, आणि जे उरलेले आहेत ते बी लवकरच फुलफिल होईल असं वाटते. कारण की जसं नेक्स्ट प्रोफेसी जी होती ती होती ती ह्युमन चिपवाली जी डोक्यात लावणार होती, ती बी आता बनवून तयार झाली. आता होती ती यूजमध्ये आणायचं बाकी. परत वॉर्स अँड रुमर्सचे वॉर्स ऑफ रुमर बी भरपूर आहेत. तुम्हाला इस्रायलचं वॉर्स येत आहे, तुम्हाला युक्रेन आणि रशिया वॉरबद्दल येतं आहे. तर हे असे देवाने काही काही पॉईंट दिलेत, असे काही हिंट दिलेत. आणि देवाचे नावात लोक उठून राहिलेत की म्हणजे जसे की मी ख्रिस्त आहे, असे भरपूरसे आपण नेटवर पाहतोय. आपण इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक, XYZ जे असतील त्याच्यावर आपण पाहतोय की भरपूरसे लोक मी ख्रिस्त आहे म्हणून उठतात. तर हेच ते लास्ट एंड डेजचे साईन आहेत जे घडणार आहेत पुढं जाऊन. तर बाकीचे प्रोफेसीज फुलफिल होणं बाकी, पण जेवढं आपलं ऑब्झर्वेशन आहे, जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे, त्या ऑब्झर्वेशनमध्ये मला असं वाटतं की ह्या जनरेशनमध्ये येशूचं रिटर्न होणार. तर आपण तर आपल्याला फक्त तो पॉईंट नाही, आपला पॉईंट होईल की आपण रेडी आहोत नाही. त्यासाठी आपलं वचन जर आपण पाहिलं तर मत्ते 24:42-44 काय म्हणतं आपण ते बघू. इथं तुम्हाला ही फोटो मी लावला आहे, फक्त एवढा मी काढतो. हां, तर therefore keep watch, because you do not know on what day your Lord will come. But understand this, if the owner of the house had known at what time of night the thief was coming, he would have kept watch and would not have let his house be broken into. So you must be ready, because the Son of a Man will come at any hour when you do not expect him. तर वचन आपल्याला काय सांगते की तुम्ही लक्ष ठेवा. कारण की आहे ना, देव कधी येईन, हे कुठल्या दिवशी येईन ते आपण कुणीच सांगू शकत नाही. कारण की जर आपण एक्झाम्पल बी जसं मी तुम्हाला म्हटलं 14 तारखेला, ते एक्झाम्पल पण तेच दिलं आहे की जर एखाद्या घरमालकाला माहिती असेल की कुठल्या टायमाला चोर येणार आहे रात्रीला, तर तो घारा घालून बसन, तो लक्ष ठेवून बसन, तो सोडणार नाही ना. पण जर त्याला कारण की जर ते लक्ष ठेवतं तर चोर चोरी करणार नाही. पण आता त्याला बी माहीत नाही चोर कधी चोरी करायला येणार आहे, त्याच्यामुळे मग घरात चोरी होतीच. मग त्याच्यामुळेच आपण देखील असंच रेडी राहायचं की आपल्याला एक हिंट आहे की येणार आहे देव.
त्याच्यामुळे आहे ना आपल्याला रेडी राहायचं आहे, आपल्याला त्याच्या शब्दाचा मान ठेवायचा, आपल्याला शब्द ऐकायचे आहेत. त्यामुळे आहे ना आपण जास्त करून देवाचे शब्दांकडे, देवाच्या वचनाकडे, देवाच्या जे आपल्याला आज्ञा त्या आज्ञांकडे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की ना स्वर्गाच्या राज्यात एंटर करण्यासाठी फक्त बिलीव्हर होणं इम्पॉर्टंट नाही आहे, फेथफुलनेस असणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर मेन म्हणजे आपल्याला देवाच्या सोबत चालणं इम्पॉर्टंट आहे. कारण की ना आपण आहे ना सांगू शकत नाही की देव कधी येऊ शकतो. काय भरोसा, मी आता व्हिडिओ बनवते, आता माझा व्हिडिओ बनवल्यानंतर इश्यू येईल. मी पोस्ट केला, तुम्ही व्हिडिओ फक्त तुमचा अपलोड माझा व्हिडिओ बघून झालं तर तुम्ही देव येईल. काय भरोसा, तुम्ही घरातून बाहेर निघले आणि तुम्ही आकाशात पाहिलं तुम्हाला देव दिसला. आपण सांगू शकत नाही, कुठल्याही क्षणी देव येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला रेडी राहायचं. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे आपल्या पॉईंट्समधला. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लांबी होईल तरी चालेल, पण तुम्ही प्लीज लक्ष देऊन ही सगळी गोष्ट ऐका. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आपला झाला की आपण रेडी आहोत नाही, आपल्याला आपल्या मनातून रेडी व्हायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपला काय येतो, आय इन्शुअर थ्रू ट्रायल्स विथ फेथ. मी सगळ्या माझ्या परीक्षेतून विश्वासी राहीन. जेव्हा मी माझ्या परीक्षा चालू असते, आता बघा, शेवटचा काळ आहे. शेवटच्या काळामध्ये सर्वात जास्त त्रास ख्रिस्ती लोकांना होणार आहे, सर्वात जास्त छळ ख्रिस्ती लोकांचा होणार आहे. आणि छळ फक्त जगिक नाही होणार, तर ते आपलं स्पिरिच्युअली बी होणार आहे. कारण की स्पिरिच्युअली कसं का की आपल्याला जगिक गोष्टीमध्ये आपल्याला सैतानाचे लोक छळणार आहे, आणि स्पिरिच्युअली आपल्याला सैतान छळणार आहे. म्हणजे तुम्हाला समजतं मी जे म्हणतोय ते, की फरक असा पडतोय की आताचा जो टाईम चालू आहे ना, ह्या टायमामध्ये आपल्याला फक्त जगिक छळ नाही होते आपला सध्या, पण आपला मानसिक छळ, आपला स्पिरिच्युअल छळ आपला चालू आहे. म्हणजे आपल्याला देवातून तोडणं चालू आहे, आपल्या देवापासून लांब घेऊन जाणं चालू आहे, आपल्याला देवाच्या कार्यामध्ये बाधा आणणं चालू आहे. पण आपण त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फेथफुल राहायचं आहे. कारण की ट्रायल्स जे होणार आहेत ना, ते ट्रायल्स आपल्याला सैतान करणार आहे. हे सैतान आपले ट्रायल्स घेणार आहे, आणि त्याला फक्त ते एवढंच लागते की आपण येशू ख्रिस्तापासून लांब आलं पाहिजे, आपण येशू ख्रिस्तासोबत राहिलो नाही पाहिजे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की स्वर्गात नाही कोणी गेलं पाहिजे, नरकात सगळे गेले पाहिजे. कारण की सैतानाचं कसं म्हणणं आहे, सैतानाचं म्हणणं असं आहे की मी देवाला काही नाही करू शकत, मी येशूला हात नाही लावू शकत, तो पित्याला हात नाही लावू शकत, तो एक्सेप्ट कुठल्याही एंजलला तो हात लावू शकत. आणि त्यांनी कुठलं असं कार्य केलं ना, ते देवाला त्रास होणार नाही, तेव्हा असं कुठलंच कार्य करू शकतो. माझ्याकडे एकच कार्य आहे जे येशूला त्रास होऊ शकतो, ते आहे आपण. जेव्हा आपल्याला छळतो, जेव्हा आपण येशूतून लांब होतो, तेव्हा देवाला त्रास होतो, तेव्हा देवाला वाईट वाटतं, तेव्हा देव नाराज होतो, येशू नाराज होतो की माझं लेकरू माझ्यापासून लांब चाललं आहे, माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. कारण की ना परीक्षा अशा येतच राहणार आहेत. असं कोणीच त्याची परीक्षा झाली नाही, परीक्षा स्वतः येशूची झाली, स्वतः येशूने परीक्षा दिली. पण येशूनी परीक्षेमध्ये ठामपणे येशूनी परीक्षा ती पूर्ण केली. जसं आपल्याला देखील ठामपणे परीक्षा पूर्ण पार पाडायची. आपल्याला मस्त कळतं, मला बी माहिती आहे की आपल्याला खूप वाटतं की एवढ्या का परीक्षा झाली, एवढ्या का परीक्षा झाली काय. कारण की कधी कधी काय होतं, परीक्षा फार वर्षानुवर्ष चालते आपण, आणि एवढ्या वेळात आपला फेथ पण तुटायला लागतो. पण एवढ्या ह्याच्यामध्ये मी एकच उदाहरण देऊ शकतो, ते जॉबचं उदाहरण. त्याच्याकडे सगळं होतं, त्याचं सगळं घेतलं, त्याला भिकारी केलं, तरी त्यांनी विश्वास सोडला नाही. तर आपल्याला देखील आपले जे ट्रायल्स चालू आहेत ना, ट्रायल्समध्ये विश्वास सोडायचा नाही. जेव्हा का तुम्ही विश्वास जरी सोडला तरी तुमचा ट्रायल संपणार नाही, तुम्ही विश्वास धरला तरी ट्रायल संपणार नाही. पण जर तुम्ही विश्वास धरला ना, तुमच्या ट्रायल संपल्यानंतर ना तुमचं जेवढं गेलं आहे ना, त्याच्यापेक्षा आहे ना 77 टाइम्स, 1000 टाइम्स तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. कारण की आपण हे ट्रायल्स येशूच्या नावात दिलेले आहेत, आपण येशूच्या विश्वासात दिलेले आहे, म्हणून तो आपल्या सगळ्या गरजा पुरवणार आहे. म्हणून आपल्याला विश्वासू राहायचं आहे आपल्या ट्रायल्समध्ये. कारण की येशूने देखील आपल्यासाठी एवढा त्रास भोगला आहे, आपण थोडासा त्रास नाही भोगू शकत. त्याच्यामुळं थोडे ट्रायल्स आहेत, थोडक्यासाठी आहेत, आपल्याला ते थोडके ट्रायल लगेच संपवता बी येणार आहे. त्याच्यामुळं लवकर आता आपण स्पिरिच्युअली लढायला तयार राहायचं आहे आपल्याला. कारण की ना जगिक गोष्टीत आपण काय तलवार भाले घेऊन लढणार नाही, आपण जगिक गोष्टीमध्ये काय ती जाऊन तोफा नाही चालवणार आहे, आपण बंदुकीने चालवणार आहे. आपण फक्त शांत राहणार आहेत, आपल्याला फक्त स्पिरिच्युअली स्ट्रॉंग राहायचं आहे.
कारण की हे ट्रायल्स आता हे तरी आता नॉर्मल चालू आहे, पण जो पुढचा जो आणखीन थोडे जे काळ येणार आहे तो काळ खूप भयंकर असणार आहे. त्या काळामध्ये एवढे जे ट्रायल्स राहतील ना ते इतके भयानक राहतील की ते आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि जर त्यात जर आपण रॅप्चर मिस केलं तर आपण इतकं म्हणजे एवढा प्रॉब्लेममध्ये राहणार ना, कारण की आत्ताच्या क्षणी आपली मदत करायला पवित्र आत्मा येतोय, पण आपण ज्या दिवशी आपण रॅप्चर मिस करू ना त्या दिवशी आपला मदत करायला पवित्र आत्मा नाही येणार. कारण की आपण जो चान्स होता तो गमावला आहे. आणि जर आपण 7 इयर्स ऑफ ट्रिब्युलेशनमध्ये जर आपण गुंतलो तर नो चान्स की आपण तिथं वाचवलं जाऊ पवित्र आत्मेद्वारे. कारण की तेव्हा फक्त आपली फेथची परीक्षा होणार आहे. तिथं आपल्याला टॉर्चर करतील, आपल्या लोकांपासून तोडतील, आपल्याला सैतानामध्ये घालायचा प्रयत्न करतील. म्हणजे जेवढे आपण गोष्टी म्हणू ना त्यांना, म्हणजे आपल्याला सैताना काढायला जेवढे त्यांना करता येईल आपला जीव घेण्यापासून तर सगळेपर्यंत ते सगळं करतील. तुमचा पार म्हणजे ते तुम्हाला इतकं टॉर्चर करतील की मी मरण्याची भीक मागताना ते एवढं हे करतील ते आपल्याला. कारण की आपण का आता फक्त आपण येशू ख्रिस्ताच्या नावात विश्वास ठेवतोय अजून पण. आणि एवढं होऊन आपण जर विश्वासू राहून जर आपण हुकलो आणि आपण 20चा मार्ग जर आपण घेतला तर ते 7 वर्ष, आणि ते 7 वर्ष फक्त आपण सुखाने जगू. पण ते 7 वर्ष जेव्हा संपतील आणि जेव्हा आपण त्या अनंत अग्नीमध्ये फेकले जाऊ ना ते खूप डेंजरस असणार आहे. म्हणून हे थोडक्यातले जे ट्रायल्स चालू आहेत ना तुम्ही यांना पार पाडा, याच्यात तुम्ही विश्वासू राहा. तुम्हाला ते अनंत अग्नी नव्हे तर तुम्हाला अनंत जीवन भेटन. म्हणून मी सांगतो की ट्रायल्सला आहे ना फेथफुली पार पाडा. असं नाही की देव आपल्याला बघत नाही, आपल्या ट्रायल्समध्ये देखील तो आपल्यासोबत असतो. जर मी माझी साक्ष दिली तर मी जेव्हा ट्रायल्समध्ये होतो तर आमच्याकडे पैसे नव्हते की आम्ही खाऊ शकतो. आम्ही म्हणजे आत्ता खाल्लं तर संध्याकाळी काय करायचा असा प्रश्न पडायचा. आता आज खाल्लंय तर उद्या काय करायचा असा प्रश्न पडायचा. कुठं जायला पैसे नाही, काही आणायला पैसे नाही. पण एकही रात्र अशी गेली नाही ज्या रात्री मला देवाने उपाशी ठेवलं असेल. एकही रात्री मला देवाने उपाशी ठेवलं नाही. दर रात्री देवाने माझं पोट भरून मला जेवण दिलं. माहीत नाही कुठून पैसे यायचे, कसे यायचे, कसं काय भेटायचे, काहीच माहीत नाही, काही कुणाचीच लिंक नाही. पण पैसे यायचे, देव माझं पोट भरायचा आणि रोज रात्री मला पोटभर जीव घालून ती झोपी घालायचा. कारण की मी फेथफुल राहिलो त्या टायमाला. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही देखील फेथफुल राहा. मान्य आहे ट्रायल्स हार्ड जाते, ट्रायल्समध्ये प्रॉब्लेम्स येतात, तुम्हाला अडखळणं बंधनं खूप येते. पण एकदा ज्या दिवशी तुमचे ट्रायल्स संपन्न ना सैतान जो आहे ना तुमच्या घराकडे ना ढोकूनसुद्धा बघू शकणार नाही. कारण की त्याच्याकडे फक्त एक चान्स असतो की इथं आपल्याला हरू शकतोय. पण जर आपण इथं हरलो नाही ना तर जीवनभर ना तुमच्याकडे बघणार, ना तुमच्या घरच्यांकडे बघणार, ना तुमच्या परिवाराकडे, तुमच्या जनावराकडे सुद्धा तो बघणार. त्याची हिंमत नसणार आहे. कारण की त्या टायमाला स्वतः येशू ख्रिस्त तुमच्या घरच्या दारापाशी उभा असणार आहे तुमचं रक्षण करायसाठी. म्हणून तुम्ही ट्रायल्स प्युअरली पाळा, तुम्ही फेथ ठेवा, त्याच्यामध्ये विश्वासू राहा. जर आपण बघायला गेलो तर मत्ती 24:13 आपल्याला त्याच्यात काय सांगतो की बट वन हू स्टँड फर्म टू द एंड विल बी सेव्ड. वचनामध्ये देखील काय सांगितलंय, जो कोणी उभा राहतो शेवटपर्यंत, म्हणजे जो बी ट्रायल्समध्ये शेवटपर्यंत उभा राहतो तो वाचवला जाईल. म्हणून आहे ना हे जे आपलं जे एंड टाईम आहे ना हे एंड टाईम आपलं एक ट्रायलसारखं चालू आहे की तुम्ही जगिक गोष्टीमध्ये पडताय का तुम्ही आत्मिक गोष्टीमध्ये पडताय, तुम्ही जगिक गोष्टीच्या आधी लागताय की तुम्ही देवापाशी येत आहे. म्हणून एंड टाईमला आहे ना आपल्याला एंडपर्यंत सर्वाईव्ह करायचं आहे. येशूच्या येण्यापर्यंत आपण त्यावर आपण हे करतोय ना, सर्वाईव्ह करतोय आपण, त्यावर फेथफुल राहतोय ना, तर आहे ना आपल्याला इटर्नल फायरच्या ऐवजी, इटर्नल लेक फायर ऑफ लेकच्या ऐवजी इटर्नल लाईफ, इटर्नल जॉय, इटर्नल लाईट ऑफ द लाईफ, इटर्नल लाईट ऑफ द लाईफ ही आपल्याला भेटणार.
आपल्याला अनंत जीवन भेटणार, देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटणार, देवाची ग्लोरी आपल्याला भेटणार. आणि ज्या दिवशी 7 years ऑफ ट्रिब्युलेशन संपन, त्याच्या दुसऱ्याच क्षणी आपण नवीन येरुशलेममध्ये असणार, नवीन पृथ्वीवरती असणार. म्हणून तुम्ही ट्रायल्सला हे द्या, महत्त्व द्या. तुम्ही देवाला नाव नका ठेवू की देवा तुम्हाला का एवढे ट्रायल देतो, देव किती परीक्षा पाहणार आहे. मी बी देखील खूप असं म्हटलो, पण मी तरी विश्वासात राहण्याचा प्रयत्न केला. मला माहिती मी बी खूप जागावर चुकलेलो आहे. मी देखील ट्रायल्समध्ये चुकलेलो आहे. पण जेव्हा ते ट्रायल्समध्ये संपले ना, त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणजे विचार केला, तेव्हा मग मी देवाला आणखीन जाणलं की एवढ्या ट्रायल्समध्ये असून देखील त्यांनी माझा हात सोडला आणि माझ्यासोबत चालत राहिला. तर आशा करतो तुम्हाला हे ट्रायल्सचा पॉईंट देखील समजला असेल. आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. आपला नेक्स्ट पॉईंट आहे, आय रिजेक्ट फॉल्स टीचिंग अँड डिसेप्शन. आता फॉल्स टीचिंग म्हणजे काय, इथं सरळ सरळ आपल्याला एंड टाईमची एक साईन टाईप आपल्याला सांगितलेलं आहे की एंड टाईम्समध्ये काय होणार आहे की खोटे संदेश ते खूप येणार आहे, की जे खोटा प्रचार करणार, हे खरं नाही सांगणार. म्हणजे ते सांगणार देवाबद्दलच, पण ते अशा वेळी सांगणार की ज्या वेळी तुम्ही देवापासून लांब येणार. म्हणजे जसं की आपण जर बघायला गेलं, ते तुम्हाला देवाबद्दल असं ट्रायलचं उदाहरण घेऊ. ते आपल्याला काय म्हणणार, ट्रायल्समध्ये तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. म्हणजे त्या अशा गोष्टी सांगतील ना जे आपल्याला ट्रायल्समध्ये करायचे गरजेचे नाही आहेत. किंवा देवाबद्दल जे वचनामध्ये लिहिलं आहे ना, ते वचन ते असं एक्सप्लेन करून नाही सांगणार ज्याची आपल्याला गरज आहे, किंवा ते असं त्या वचन आपल्याला नाही सांगणार की ते वचनाचा खरा अर्थ ते आपल्याला सांगणार नाही. ते खोटे संदेश ते म्हणून उभारणार, आपल्याला फॉल्स प्रोफेसी दाखवण्यात येणार. म्हणजे आता आपण मी तुम्हाला जसं म्हणलं की सोशल मीडिया थ्रू आपण बघू शकतो, पण सोशल मीडिया थ्रू देखील प्रत्येकच गोष्ट खरी असते असं नाही. सोशल मीडिया थ्रू देखील आपल्याला फॉल्स प्रोफेसी केलेले जातात, की तिथे देखील आपल्याला खोटं सांगितलं जातं. म्हणून ना आपण हे खोट्या संदेशापासून, हे खोटे टीचिंग्सपासून आपल्याला लांब यायचं आहे. आता जर खोटी टीचिंग जरी पाहिली आपण, तर खोटी टीचिंग आपल्याला काय सांगते की आमचा देव जो असा करतो तुम्ही त्याच्याकडे या, तुमचा देव असा करीत नाही तुम्ही त्याच्याकडे नका थांबू, तुमचा देव तुमची परीक्षा बघतो, आमचा देव बघत नाही, आमच्याकडे या. काहीच गरज नाही. तुमचा देव आहे ना, तुमच्या देवाला सांगा तू तुझे बघ, आमचं बघू नको. जर आपला देव जर आपल्या मागं उभा आहे, तर आपल्याला दुसऱ्याकडे वळायची गरजच नाही. आपल्याला फर्स्ट टीचिंगमध्ये पडायचंच नाही आहे की एखाद्या जागेवरती, एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या मस्जिदमध्ये कोणी काही सांगत असेल, तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तुमचं घरातलं कोणी नातं तुम्हाला घेऊन गेलं की चल बाबा तू आजारी आहे, एकदा चल बाबाकडं, अरे तू आजारी आहे चल एकदा देवलाशाकडं, अरे तू आजारी चल त्या मौलानाकडं. काय गरज आहे तुम्हाला जायची. तुमचा जर अख्खा दयाचा देव, तुमचा राफा, तुमचा ॲडोनाय, तुमचा एलोहिम, हे सगळं तुमचं याहवे तुमच्या सोबत उभा आहे, तर तुम्हाला काय गरज आहे त्या देवलेशाकडे जायची. तुम्ही फक्त देवामध्ये हे राहा, विश्वासू राहा, आणि ह्या खोट्या गोष्टींपासून लांब या. ते जे देवलशी आहेत, ते जे मौलाने आहेत, ते दुसरं काही नाही, ते सैतानाचे आहेत. कारण की जसं आपण जर बायबल पाहिलं, हे माझं स्वतःचं हे की हे जे म्हणतात आमचे देव हे दुसरं कोणी नाही, ते स्वर्गातून जे फेकले गेलेले 200 एंजल्स होते ना, हे ते आहेत लुसिफर सोबतचे. बहुतेक 200च होते, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण 200च होते अराऊंड, एवढं मला माहिती आहे. ते जेव्हा फेकले गेले ना, यांनी त्यांनाच देव बनवून घेतले. हे दुसरं कोण नाही, हे सगळे डिमन्स आहेत जे यांची मदत करतात. म्हणजे आपण जर म्हणतो ना की ही माझी बहीण होती, हिला मी त्या बाबाकडे घेऊन गेलो, त्या बाबाने काहीतरी केलं आणि माझी बहीण बरी झाली. काही नाही, तुम्हाला धरलं सैतानानेच होतं, तुम्हाला सोडलं सैतानानेच, दुसरं काहीच नाही झालं. हे जे म्हणतात ना सैतानाच मारतो, काहीच नाही. जेव्हा तुम्ही सैतानाला काढायला सैतानाकडेच जाता ना, तेव्हा तुम्ही येशूचं असण्याला नकारता. तुमच्याकडे तुमचा देव असतोय ना, तर तुम्ही देवाला सोडून जेव्हा तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे जाता ना, तुम्ही तुमच्या देवाला नकारता. आणि ना बायबलमध्ये सर्वात मोठं अनफॉरगिवेबल सिन इज रिजेक्टिंग जीसस क्राइस्ट. मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला असं वाटत असेल की मी लई हे करून सांगतो, पण हे सगळं खऱ्या गोष्टी आहेत. आत्ताच्या करंट टाईममध्ये ह्या गोष्टी घडतात, असं नाही घडत नाही आहेत. तुम्हाला स्वतःला माहिती, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की घडतात की नाही घडतात, आपण या गोष्टी पाहतोय का नाही पाहतोय. असं एक नाही कुणी असेल जे तुमच्या घरातलं असेल किंवा नातेवाईक असेल किंवा तुमचंच हे असेल, काय म्हणतो आपण त्याला, फ्रेंड असेल, की तुम्हाला म्हटलं असं नाही बाबा तू आजारी आहे, तू चल इकडं,
किंवा म्हणा तुझी आई आजारी तू चल तिकडं, तुझा पप्पा आजारी तू पप्पा तिकडं चल तिकडं, कोणी ना कोणी नक्की असणार आहे. हे दुसरं कोणी सैतान तुम्हाला वळवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तुम्ही वळू नका, ह्या खोट्या गोष्टींकडे जाऊ नका. कारण की ज्यावेळेस तुम्ही देवाला रिजेक्ट करता ना, त्यावेळेस ना तुम्ही अख्खे म्हणजे शून्यात जाऊन उभा राहता तुम्ही. कारण की तुम्ही अशा गोष्टीला तुम्ही नाकारताय, अशा गोष्टीला तुम्ही रिजेक्ट करताय जी गोष्ट तुम्हाला इटर्नल लाईफ देणार आहे. म्हणजे गोष्ट ना, सॉरी मी गोष्ट नाही म्हणली पाहिजे याला, की अशा व्यक्तीला तुम्ही रिजेक्ट करताय की जेणे तुम्हाला बनवलंय, तुमचा सांभाळ करतोय, तुम्हाला अजून मागं सांभाळ पुढं सांभाळणार आहे, तुम्ही त्याला रिजेक्ट करताय. म्हणून आहे ना, या फर्स्ट टीचिंगपासून बाजूला. भले मला मस्त कळतं की त्रास दिसतो लोकांना, ते बघवत नाही, तर त्रास होतो, तो सहन होत नाही, पण आपल्याला शेवटी फेथच ठेवायचा. कारण की जगिक गोष्टीचा त्रास हा काहीच नाही आहे, जो त्रास तुम्हाला नरकामध्ये होणार आहे. म्हणून काही दिवसाचा त्रास तुम्हाला सहन करायचा आहे, पण तुमचा जे त्रास आहे ना, तुम्हाला परमनंट नाही राहणार. हा त्रास तुमचा एक ना एक दिवशी संपणार आहे. कारण की सैतानाला एवढीच काय म्हणतो आपण त्याला, सैतानाला फक्त एवढीच आज्ञा आहे की तू फक्त त्यांना ट्रायल्स आणू शकतो, पण त्यांच्या तू आत्मेला हात नाही लावू शकत. म्हणजे किती ताकदवर असला ना सैतान, तो फक्त आपल्या शरीराला त्रास देऊ शकतो. तो आपल्याला फक्त तो आपल्याला पार लोळा पांगळा करू शकतो, आपल्याला बेडवर पाडून आपल्याला कायमचं पॅरालाइज करू शकतो, आपल्याला कोमामध्ये टाकू शकतो, आपल्याला कॅन्सर देऊ शकतो. म्हणजे जे आजार नाही म्हणतो तुम्ही, ते सगळे आजार देऊ शकतो, पण तो आपला जीव नाही घेऊ शकत. तो आपल्या शरीराला हात लावू शकतो, मग आपल्या आत्म्याला तो हात नाही लावू शकत. कारण की आपला आत्मा फक्त एकाच व्यक्तीच्या हातात आहे, तो हा येशू ख्रिस्त. तर तुम्ही या फॉल्स टीचिंगपासून बाजूला व्हा. तर मी असं म्हणतो की जरी तुम्हाला होत असेल तर तुम्ही काय करा की सहन करायचं. कारण की येशूने सहन केला होता. त्यांनी 39 फटके खाल्ले होते, त्यांनी खिळे हातापाय ठोकून घेतले होते, काड्याचा मुकुट घातला, त्याच्या कुशीत भाळा गुपासण्यात आलता. म्हणून आपण देखील थोडं सहन करायचं. ह्याच्याबद्दल 2 पीटर 2:1-2 मध्ये काय म्हटलंय, बट देर वर also false prophet among the people, just as there will be false teacher among you. They will secretly introduce destructive heresies, even denying the sovereign Lord who bought them, bringing swift destruction on themselves. Many will follow their depraved conduct and will bring the way of truth into disrepute. हां. तर इथं देखील ते सांगायचे, मी तुम्हाला सांगितलं की फॉल्स प्रॉफिट येणार, अँटाय क्राइस्ट येणार मेन म्हणजे. तर नेक्स्ट पॉईंट काय आपण, लास्ट पॉईंट आहे आपला, आय स्टोर ट्रेजर इन हेवन, नॉट जस्ट अर्थ. तर याच्यामध्ये काय म्हटलं की मी माझी संपत्ती फक्त पृथ्वीवरती नाही, तर मी स्वर्गामध्ये साचवणार आहे. मी माझी संपत्ती जगामध्ये नाही ठेवणार, मी स्वर्गामध्ये ठेवणार आहे. याचा अर्थ काय होतो की तुम्ही म्हणजे सोप्या थोडक्या याच्यात तुम्ही ना याच्यासाठी काम करू नका, तुम्ही जगी गोष्टीसाठी काम करू नका, तुम्ही स्वर्गीय गोष्टींसाठी काम करा. कारण की तुम्ही जेव्हा इथून जाता तर तुम्ही काही घेऊन नाही जाणार, तुम्हाला सगळं इथं सोडून जायचं आहे. तुम्ही अख्ख्या एवढ्या वर्षापासून आपलं जग चालू आहे, एक असा व्यक्ती मला कोणतरी सांगून द्या जो मेल्यानंतर सोबत घेऊन गेला असेल त्याची संपत्ती. कोणीच नाही असं. तुम्हाला संपत्ती सगळी इथं सोडून जायची आहे. तुम्हाला संपत्तीची खरी कमवायची ना, ती स्वर्गाच्या राज्यामध्ये कमवायची आहे. तुमचं जे काही खजिना असेल ना, ते स्वर्गामध्ये स्टोअर करायचा आहे. तो खजाना तुम्ही कसा कमावणार आहेत, तुम्ही देवाच्या आज्ञा पाळणार आहेत. तुम्हाला जे मी थर्ड पार्ट मी सांगितलं होतं, रिजेक्ट करा लस्टला, हेट्रेडला, प्राईडला, लाईंगला, अनफॉर्गिवनेसला, ग्रीडीनेसना, ॲडिक्शनला. हे तुमचं धन आहे, हे तुमचं धन बनवणार आहेत.
तुम्ही डेली सेकंड पॉईंट मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही डेली प्रे करा, देवासंग बोला, बायबल वाचा, त्याचं वर्डचं उभे करायचं, वर्शिप करा, ही तुमची संपत्ती आहे. तुम्हाला मी फर्स्ट पार्ट मी सांगितलं, तुम्ही येशूवरती विश्वास ठेवा, तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही बॅप्टिझम घ्या येशूच्या नावामध्ये, तुम्ही होली स्पिरिटला रिसीव्ह करा. तुम्हाला फोर्थ पॉईंटमध्ये सांगितलं होतं, दुसऱ्यांवरती प्रेम ठेवा, व ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही क्षमा करायला शिका, तुम्ही गरिबांना मदत करा आणि मेन तुम्ही गॉस्पल स्प्रेड करा. तुमची जी खरी संपत्ती आहे ना, ही पैसा सोनं लतं काहीच नाही. तुमची खरी संपत्ती जी आहे ना, ती ही संपत्ती आहे जी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कामाला येणार आहे. इथं कामाला नाही येणार या गोष्टी. तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कमवायच्या आहेत. कारण की जगिक गोष्टी फक्त तुम्हाला ले शारीरिक सुख देतील. तुम्हाला जे आत्मिक सुख आहे ना, ते फक्त देवाकडून भेटणार आहे. तुमचं जे जॉयनेस आहे, तुमचं जे काय म्हणतात त्याला, तुमचं जे हॅपीनेस आहे, ते फक्त देवाकडे आहे आणि ते देवापशीच आहे. बाकी तुम्हाला सगळ्या त्रासातच राहावं लागणार आहे. कारण की जगिक गोष्टीमध्ये तुम्ही भटकता, तुम्हाला त्रास होणार, पण स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणून ना, तुम्ही जे बी काही करताना ते फक्त येशूच्या नावात करा. जे बी तुम्हाला काही करायचं ना, येशू ख्रिस्ताचं नाव लावा. कारण की त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे आपल्याला या जगामध्ये. आपल्याला वाचवणारा फक्त तो एकमेवच आहे. आपण पापात पडतोय, आपण चुका करतोय, आपण देवाला नाकारतोय, आपण देवाजवळ यायला नाही म्हणतोय, आपण चर्चला जात नाही, आपण दशवांश देत नाही, आपण गरिबांची मदत करत नाही. आपण तर काय, मी मोठा, माझा इगो मोठा. अहो, जर देवानी इगो ठेवला असता तर आज तुमचा इगो आणि तुम्ही आस्था नरकामध्ये पण जगताय. म्हणून सांगतोय, हे पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या. देव जे सांगतोय ना, ते तुम्ही ऐका. कारण की खूप कमी टाईम बाकी आहे. सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही की आत्ता 2 मिनिटानंतर लगेच देव येईन का. तुम्ही सांगू शकत नाही, म्हणून तयार राहा. याच्यामध्ये मत्ते 6:19-21 काय सांगते आपल्याला ते बघू. डू नॉट स्टोर अप फॉर युअर सेल्फ ट्रेजर ऑन अर्थ वेअर moths and vermins destroy and where thieves break it and steal, but store up yourself treasure in heaven where moths vermin do not destroy and where the thieves do not break in and steal. For where your treasure is, there your heart will be also. भाषणात मी तेच सांगितलंय, संपत्ती स्टोअर करायची स्वर्गात करा. कारण की जगिक गोष्टीमध्ये तुमची संपत्ती चोरी होऊ शकते. तुमच्या घरात दरोडा टाकू शकतो, तुमचं घर लुटण्यात येऊ शकतं. पण स्वर्गामध्ये जेव्हा तुम्ही संपत्ती ठेवणार, कुठलाही चोर येणार नाही, कुठला दरोडेखोर येणार नाही. आणि जिथं तुमचं ट्रेजर असं तुमचं तुमचं हृदय देखील तिथं असं. आणि तुमची संपत्ती तुम्हाला मी सांगितली काय, तुमची संपत्ती देवापाशी पाहिजे, तुमचं मन देवापाशी पाहिजे. कारण की स्वर्गाच्या राज्यात जायलासाठी फक्त येशू ख्रिस्तच एकमेव आपला द्वार आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही. आशा करतो तुम्हाला आजचे हे लास्ट पॉईंट सगळे समजले असतील. तर एक तुम्हाला मी फायनल प्लेस सांगतो मी, जी तुम्ही रोज तुमच्या मनामध्ये ठेवा, रोज ते म्हणा तुम्ही, जे प्रार्थना एक तऱ्हेने. तुम्हाला मी सांगतो, येशू ख्रिस्ता, मी माझं जे काही मी तुला देतो, माझं हृदय, माझं मन, माझी आत्मा आणि माझं शरीर, तू माझी मदत कर रोज तुझ्यासोबत चालण्यामध्ये. मला रोज तुझ्यासोबत घेऊन चल. माझं नाव बुक ऑफ लाईफमध्ये ठेव आणि मला तुझ्या स्वर्गाच्या राज्यासाठी कामी आण. येशूच्या नावात मागतो, आमेन. ही प्रार्थना तुम्ही सकाळी उठल्यावर, रात्री झोपायच्या आधी रोज करा तुम्ही. आणि देवाकडे मागा, तो तुम्हाला नक्की देईल. कारण की तो दयावान प्रभू आहे. त्याने आपल्याला आत्तापर्यंत सांभाळलं, तो आपल्याला पुढे देखील सांभाळणार आहे. त्याला आपला त्रास बघवत नाही. कारण की आपण त्याची लेकरं आहोत.
येशू ख्रिस्त हा सर्व काही आपल्यासाठी. लास्ट पॉईंट होता, एक छोटी आपण प्रेयर करू आणि आपल्या व्हिडिओ संपतो. धन्य तुम्ही पिता परमेश्वर, या संसारचे राजा, ज्यांनी मला हे जीवन. स्तुती स्तुती स्तुती, धन्यवाद माझ्या गौरव देवाप्पा, आकाश व पृथ्वीचे निर्माण करता माझ्या देवा, अब्रामाच्या देवा, इसाकाचे देव, याकोबाचे प्रभू, माझे जीवन सैन्याधीश देवाप्पा. जी काही पापे झाली असेल त्या पापांची तुम्हाला क्षमा कर, ते पाप माझ्याकडून घडू नये असं तू कर द्या देवा. आज जे काही पॉईंट्स डिस्कस केले देवा, हे सगळे पॉईंट तो सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. सगळ्यांना तुझ्या गौरी हातामध्ये घे, तुझा आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यात, त्यांच्या कुटुंबावरती असू दे. शेवटच्या काळामध्ये तू आमचं साह्य आणि मदत कर. ट्रायल्समध्ये तू साह्य आणि मदत कर, कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणी देव नाही. लोकांना भटकू देऊ नकोस, तुझ्याजवळ गेल्या सर्वांना तुझ्या जवळ घेऊन ठेव, सगळ्यांना स्वर्गाचे राज्य भेटावं असं तू कर द्या. लोकांना तुझ्या जवळ यावा अशी मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. ही छोटीशी प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यावर नावाने करतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन आमेन. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला लिस्ट द्यायची जी आहे ती लिस्ट ही लिस्ट आहे आपली डेली वॉक विथ गॉडची. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा आत्ता देखील तुम्ही वाचून घेऊ शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर टिल देन टेक केअर. आय मीन प्रेज द लॉर्ड.